गौरवयुक्त मंडळी तेव्हा बनते ज्या वेळेस मंडळी ख्रिस्तावर प्रेम करते आणि सर्व अयोग्य गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवते. काय आमच्यामध्ये अयोग्य गोष्टी अजूनही आहेत? उपासना, 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 प्रभुची करू उपासना, प्रभुची करू उपासना, 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण पती आणि पत्नी यामधील प्रीतीपूर्ण संबंध कसे असावेत याबद्दल पाहिले. आज आपण हाच आधार घेऊन पुढचे अध्ययन करणार आहोत. याही ठिकाणी आम्हाला पती आणि पत्नी आणि त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा काय आहेत हे पाहणार आहोत. परंतु हे रूपक वापरून पौल आम्हाला ख्रिस्त आणि त्याची मंडळी यामधील प्रीतीबद्दल काय सांगतो हे समजून घेण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, इफिस्करास पत्र ह्याच्या 5व्या अध्यायाच्या शेवटल्या काही वचनांवर आज आम्ही विचार करणार आहोत. पती पत्नींमधल्या संबंधांविषयी पॉल आणखी काय म्हणतो ते आपण आता पाहूया. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 27व्या वचनात तो म्हणतो, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. भविष्य काळात प्रभू येशू मंडळीला स्वतःच डाग विरहित, सुरकुती नसलेली, परंतु पवित्र व निर्दोष अशी सादर करेल. जेव्हा आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करू तेव्हा मंडळीला ख्रिस्ताची अलंकृत वधू म्हणून सादर करण्यात येईल हे आपण पाहणार आहोत. मी अनेक विवाह पाहिले आहेत व त्या वधूंना मी लग्नाच्या आधी व लग्नाच्या दिवशीही पाहिले आहे. सर्व वधू सुंदर असतात असे नाही, पण मात्र लग्नाच्या दिवशी सर्व सुंदर दिसतात. कोणताही तरुण ज्याचा विवाह ठरलेला आहे तो असा विचार करीत नाही की त्याच्या तरुण वागदत वधूने लग्नाआधी छळातून व त्रासाच्या अग्नीतून जायला हवे. तसे ऐकिवात नाही. म्हणून मंडळीने त्रासातून व छळातून जावे हे मला पटत नाही. मंडळीचा ख्रिस्ताशी वांगनिश्चय झाला आहे. तो मंडळीला देवाच्या वचनरूपी जलाने शुद्ध करीत आहे. लक्षात घ्या की मंडळी म्हणजे संघटना किंवा इमारत नाही, तर ती खऱ्या विश्वासणाऱ्यांचा समूह किंवा शरीर आहे. या वचनाचा अर्थ हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक विश्वासणाऱ्याला शुद्ध करीत आहे. तो त्याला त्या महान घटनेसाठी तयार करीत आहे आणि माझा विश्वास आहे की ही गोष्ट आज घडत आहे. तर आपण भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ पाहिला. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले. तो मंडळीला देवाच्या वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करीत आहे आणि भविष्यात मंडळी एक तेजस्वी, सर्व पापविरहित अशी वधू म्हणून ख्रिस्ताला सादर केल्या जाईल. तेव्हा मंडळी पवित्र व निर्दोष होईल. श्रोत्यांनो, ही गोष्ट तर ख्रिस्ताच्या मंडळीवरील प्रीतीविषयी आहे व ही प्रीती नवऱ्यांसाठी आदर्श म्हणून ठेवण्यात आली आहे. मला वाटतं की याचप्रमाणे पत्नीला एक व्यक्ती म्हणून आदर देणे हे पतीचे ख्रिस्तामध्ये कर्तव्य आहे. आपल्या देशात स्त्रियांवर कसले भयंकर अत्याचार होतात त्याचे वर्णन येथे करण्याची गरज नाही. तसेच त्याची कारणे कोणती आहेत याचीही चर्चेची येथे गरज नाही. आम्ही सध्या विश्वासणाऱ्या पती पत्नीचा विचार करीत आहोत. त्यांची एकमेकांविषयी काय जबाबदारी आहे ते आम्ही पाहत आहोत. आणि मला वाटतं की ख्रिस्ताच्या प्रीतीचा आदर्श समोर ठेवून व पतीने आपल्या पत्नीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला वाव द्यावा. तिच्यातल्या कलागुणांना आपल्या ऐपतीप्रमाणे वाव द्यावा. दोघांनीही एकमेकांमधल्या चांगल्या क्षमता, कलागुण ओळखून त्यांना विकसित करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन द्यावे. जसे पत्नीने पतीचे स्फूर्तिस्थान होण्याची गरज आहे, तसेच पतीनेही पत्नीच्या विकासासाठी प्रयत्नशील असायला हवे.
मी अनेक देवाच्या सेवकांना ही गोष्ट करताना पाहते. ते आपल्या पत्नीच्या प्रगतीविषयी तेवढेच जागरूक असतात जेवढे स्वतःच्या प्रगतीविषयी. आणि काही अपवाद सोडले तर मला देवाच्या सेवक सेविकांचे विवाह पवित्र शास्त्रातील या नमुन्यावर आधारित असलेले दिसतात. त्यांचे एकमेकांवरील प्रेम, एकमेकांविषयीचा आदर व सन्मान या गोष्टी पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या दिसतात. प्रिय तुम्ही व तुमची पत्नी दोघेही देवाच्या समोर एकमेकांसाठी जबाबदार आहात व समान आहात. तुम्ही तुमच्या पत्नीचे शोषण करता, तिच्याशी विश्वासणारे असूनही क्रूरपणे वागता, तिच्या भावना, इच्छा दडपून टाकता, तर लक्षात घ्या की या सर्व गोष्टींचा हिशोब तुम्हाला एक दिवस देवासमोर द्यायचा आहे. तुमच्या आजूबाजूच्या संस्कृतीमुळे प्रभावित होऊन वाटेल तसे आपल्या पतीशी किंवा पत्नींशी वागू नका, तर ख्रिस्ताला अनुसरणारे असे व्हा. पॉल 5 अध्याय 28-32 या वचनांमध्ये पुढे काय म्हणतो पहा. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करीतो. जसे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करीतो तसे तो करीतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहो. म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्या संबंधाने बोलतो आहे. श्रोत्यानो, मी हा संपूर्ण उतारा यासाठी वाचला की पॉल या दोन मध्यवर्ती कल्पना म्हणजे पती पत्नी व ख्रिस्त मंडळी यांच्याविषयी कशी आलटून पालटून चर्चा करतो हे आपल्या लक्षात यावे. ख्रिस्त व मंडळीविषयी बोलल्यानंतर तो पती पत्नी ह्या विषयाकडे वळतो. तो म्हणतो, त्याचप्रमाणे नवऱ्यांनी आपापल्या बायकोला आपले शरीर समजून तिचवर प्रीती करावी. मला नाही वाटत की जोडप्यांना एखाद्या थाटामाटाच्या लग्नाची गरज आहे. विवाह सोहळ्यावर हजारो रुपये खर्च करण्याची गरज आहे आणि अनावश्यक चालीरीती पाळण्याची गरज आहे. या सर्व गोष्टी त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद देऊ शकत नाहीत. विवाहावर 1,00,000-2 लाख रुपये कर्ज काढून किंवा स्वतःच्या पदरचे खर्च करणारे लोक मला माहीत आहेत आणि असली विवाह 6 महिन्यांच्या आत मोडकळीस आलेलेही मी पाहिले आहेत. विवाहित जोडप्याला पवित्र आत्म्याने भरले जाण्याची गरज आहे. आजकालच्या तरुण तरुणींना ज्यांच्यात कसलेही गांभीर्य नाही, त्यांना लैंगिक जीवनाविषयी पुष्कळ बोलता येते, परंतु त्यांना खऱ्या ख्रिस्ती विवाहातील सौंदर्य, परमानंद, माधुर्य याविषयी काही एक माहिती नसते. पतीने पत्नीवर यासाठी प्रीती करायला हवी की विवाहाच्या संबंधांमुळे पत्नी त्याच्या स्वतःच्या शरीराचा एक भाग झालेली असते. मंडळी जशी ख्रिस्ताचे शरीर आहे व ख्रिस्त जसे तिचे शरीर आहे तसे हे नाते आहे. या आधारावर पती पत्नीचे मस्तक आहे. कोणताही माणूस स्वतःच्या देहाचा द्वेष करीत नाही. तसे करणे अनैसर्गिक आहे. तसेच पत्नी आपल्या देहाचा भाग किंवा अर्धांगिनी आहे, म्हणून पतीने तिच्यावर प्रीती करायला हवी. आपल्या भारतीय परंपरांचा मला रास्त अभिमान आहे. त्यांच्याविषयी मला योग्य तो आदर आहे. परंतु ख्रिस्ती विश्वासणाऱ्या जोडप्याने या उतार्यात जे मार्गदर्शन केले आहे ते गंभीरपणे स्वीकारायलाच हवे असे मला ठामपणे वाटते. मी असं म्हणत नाही श्रोतानो की पुरुषांनी लग्न झाल्यावर केवळ पत्नीवरच प्रेम करावे व आपल्या आईवडिलांशी, बहीण भावंडांशी संबंध तोडून टाकावे, असे मुळीच नाही. तसे करणे सर्वथा चुकीचे ठरेल. परंतु लग्नानंतर त्या वराने आणि वधूने स्वतःच्या आईवडिलांचे मत घेऊन एकमेकांशी वागू नये. दुसऱ्या शब्दांमध्ये व स्पष्ट सांगायचे तर आई वडील, बहीण भावंडे यांचा योग्य मान राखावा, परंतु त्यांना आपल्या वैवाहिक जीवनात लुडबुड करू देऊ नका. त्यांच्या मताने प्रभावित होऊन आपल्या पतीचा व पत्नीचा अपमान करू नका. असल्या गोष्टींमुळे अगणित विवाह अपयशी होताना दिसतात व ही गोष्ट पवित्र शास्त्राने विवाहाविषयी दिलेल्या तत्वाच्या अगदी उलट आहे. मुलाचे कान त्याच्या काकांनी भरले किंवा मुलगी लग्नानंतरही आपल्या आईवडिलांच्या मताने चालते, या सर्व गोष्टी सर्वसाधारण आहेत, पण त्या मूर्खपणाच्या आहेत, कारण त्या पती पत्नींमध्ये भिंत निर्माण करणाऱ्या आहेत व त्या पवित्र शास्त्राला धरून नाहीत. ख्रिस्ती विवाहाकरिता पवित्र शास्त्रात आदर्श हा घालून दिला आहे
की पतीने पत्नीवर ती आपले शरीर आहे असे समजून प्रीती करावी आणि ख्रिस्ताचा कित्ता गिरवावा आणि पत्नीने जसे ख्रिस्ताच्या ती अधीन राहते तसे आपल्या पतीच्या अधीन राहावे. मंडळीचा दुबळेपणा ओळखून ख्रिस्त तिचे पालनपोषण करतो, तिच्यावर प्रीती करतो. या उतारातले 31 वचन उत्पत्तीच्या पुस्तकातील 2 अध्याय 24 वचन आहे. एदेन बागेमध्ये आदम व हवा यांच्यामध्ये जे नाते होते त्या नात्याचा पौलाने संदर्भ दिला आहे. हे पहिले जोडपे भविष्यातील मंडळी व ख्रिस्त यांचे वधू व वर यांच्या मिलनाचे प्रतिरूप आहे. आदामाची मदतगार म्हणून हवेला निर्माण करण्यात आले. प्राण्यांसारखे तिला मातीतून निर्माण केले नाही, तर आदामाच्या कुशीतल्या फासळीतून तिला निर्माण केले. आदम व हवा एकत्र येईपर्यंत आदामाचे जीवन अधुरे होते. देवाने हवेला तयार केले आणि मला वाटतं की जेव्हा देवाने तिला आदामाकडे आणले तेव्हा ती निर्मितीमधील सर्वात सुंदर निर्मिती होती. कोणी असे म्हटले आहे की हवा आदामापेक्षा दिसायला चांगली असावी, कारण जेव्हा देवाने तिला निर्माण केले तेव्हा त्याला आदामाला निर्माण करण्याचा अनुभव आलेला होता. ती आदामाची मदतगार होती. ज्या गोष्टीची त्याच्यात उणीव होती त्याची तिने भरपाई केली. तिला त्याच्यासाठी बनविण्यात आले व ते एक बनले. हिब्रू भाषेत पुरुषासाठी शब्द आहे इश आणि स्त्रीसाठी शब्द आहे ईशा. हा शब्द जवळजवळ पहिल्या शब्दासारखाच आहे. तिला पुरुषापासून बनविण्यात आले. या संदर्भात मी आपणाला इतिहासातली 2 उदाहरणे सांगणार आहे. स्त्री व पुरुष यांच्यातील अद्भुत नात्याविषयी सांगणारी ही उदाहरणे आहेत. आज ती गोष्ट हरवली गेली आहे. नवीन नीतिमत्ता व लैंगिक स्वातंत्र्य आजच्या तरुण तरुणींना गुलाम बनवित आहे, पण याचा काही फायदा होणार नाही. ख्रिस्ती व्यक्तीकरिता हे नाते उच्च पातळीवर असावे असा देवाचा हेतू आहे. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों राणी पर्वत कुहरी. देह विभो हमाजा, देह विभो हमाजा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया.
मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया हृदयात वटे कोणी. एका तरुण उपदेशकाची, ॲबेलार्ड नावाच्या उपदेशकाची एक गोष्ट सांगतात. तो एका विद्यापीठात शिक्षक व उपदेशक होता. एका व्यक्तीची हेलिओज नावाची पुतणी त्याच्या हाताखाली शिकायला आली. ती एक उठून दिसणारी व्यक्ती होती व ॲबेलार्डही तसाच होता आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु त्या काळात उपदेशकाशी विवाह करणे अत्यंत लांछनीय गोष्ट समजल्या जात असे. या दोघांची प्रेमकथा वर्णन करणाऱ्या लेखकाने जॉन लॉर्डने जी प्रस्तावना दिली ती मी आपणाला सांगणार आहे. आजच्या काळाकरिता ही गोष्ट खूपच सुंदर आहे. आजच्या गलिच्छ साहित्याच्या पार्श्वभूमीवर हे साहित्य म्हणजे पर्वतावरील फुलांनी बहरलेल्या कुरणावरून दव मिश्रित सुगंधी वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे आहे. त्यांनी लिहिले, जेव्हा आदम व हवा यांना त्या एदेन बागेतून हाकलून देण्यात आले तरीही त्यांना एक सुंदर पुष्प सापडले. जेथे कुठे ते भटकले तेथे तेथे ते सार्वकालिक सौंदर्याने बहरलेले होते. हे पुष्प एक महान निश्चिततेचे प्रतिनिधित्व करते आणि या पुष्पाशिवाय फारच कमी लोक सुखी झाले असते. हे पुष्प सूक्ष्म, गूढ आणि स्पष्ट न करता येणारे कवी व नीतिवादी, ख्रिस्ती व ख्रिस्तीतर यांनी सारखाच ओळखलेला एक महान आशीर्वाद. होय, ते पुष्प फक्त सुखाशी समरूप मानलेले नाही तर मानवी अस्तित्वाशी, आत्म्याच्या सर्वोच्च भरारीशी संबंधित आहे. क्षणभंगूर व मर्त्य यांच्याशी एवढेच नाही तर दुबळे व नाशवंत यांच्याशी जवळीकता साधणारे, तरीही त्याचे स्वरूप अमर्त्य आहे आणि त्याची ध्येय उदात्त, एक तीव्र भावना, एक प्रेरणा, एक भावना. आमच्या गुंतागुंतीच्या स्वभावातील या घटकाशिवाय स्त्रीचे वर्णन करणे, ज्यामुळे ती विशिष्ट प्रकारे आकर्षित बनते, त्याशिवाय तिचे वर्णन करणे म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट आहे. मुख्य आकृती नसलेले चित्र, नायिकेशिवाय असलेली कादंबरी, अर्पणाशिवाय असलेला धर्म आहे. माझा विषय त्याच्या समस्या विरहित नाही. तीव्र भावनाची जेव्हा अवनीती होते तेव्हा ती विकृत बनते. ती जेव्हा उंचावली जाते तेव्हा ती शुद्ध होते. तरीही मी दोष नाही तर गुणाचे चित्रण करणार आहे. दुबळेपणाचे नाही तर सामर्थ्याचे, क्षणभंगुरतेचे नाही तर कायम स्वरूपाचे, मर्त्य स्वरूपाचे नाही तर अमर असलेले, ते सर्व जे आकांक्षा बाळगणाऱ्या जीवाला उदात्त करते त्याचे चित्रण करणार आहे. ॲबेलार्ड आणि हेलोईज हे एकमेकांच्या प्रेमात पडले खरे, परंतु मंडळीने त्यांना विवाह करण्याची परवानगी दिली नाही. म्हणून ॲबेलार्डच्या मित्राने गुप्तपणे त्या दोघांचा विवाह लावून दिला. ॲबेलार्डने शिकवणे चालू ठेवले, परंतु एका नौकराने विश्वासघात केला व त्यांचे गुपित उघडकीस आले आणि हेलॉईजला तपस्विनीचे जीवन जगणे भाग पडले. मध्यम युगातला ॲबेलार्ड हा कदाचित सर्वात धीट विचारवंत होता. 12व्या शतकाच्या सुरुवातीला त्याने असे शिकवायला सुरुवात केली की देवाचे वचन मंडळीच्या अखत्यारीत नाही, माणसाच्या अखत्यारीत आहे. हा महान शिक्षक त्याच्या शिकवणुकीविषयी त्याला जे नाकारण्यात आले होते त्यामुळे कटू व उपरोधिक बनला. तो मृत्यूशय्यावर असताना त्याने तिला एकदा तरी भेटण्याची परवानगी मागितली. तो हेलॉईजच्या खूप आधी मरण पावला. त्याच्या या मागणीला मंडळीने अत्यंत दुष्ट प्रतिसाद दिला. मंडळीने ती विनंती नाकारली. हेलॉईजला त्याला भेटण्याची परवानगी दिल्या गेली नाही, म्हणून त्याने तिला एक पत्र लिहिले. हे पत्र मला सर्वात करुणास्पद वाटते. त्याने त्या पत्राचा शेवट या प्रार्थनेने केला, हे प्रभू, जेव्हा तुला पसंत पडले आणि जसे तुला पसंत पडले तसे तू आम्हा दोघांना एक केलेस आणि तूच आम्हाला विलग केलेस. आता जे तू दयाळूपणाने सुरू केलेस ते तू दयेने पूर्णत्वास ने. या जगामध्ये आम्हाला वेगळे केलेस, स्वर्गामध्ये आम्हाला सर्व कालासाठी एक कर. माझा विश्वास आहे की स्वर्गामध्ये ते दोघे एकत्र आहेत. एका महान प्रचारकाची गोष्ट सांगतात की जेव्हा ते तरुण प्रचारक म्हणून एका प्रांतात आले तेव्हा त्या ठिकाणच्या राजाने आधीच एका सरदाराला तेथे पाठविले होते. मला वाटतं तो अगदी साधारण माणूस होता. व्यक्तिमत्वहीन व पौरुषत्व नसलेल्या या माणसाच्या कटकटीतून सुटण्यासाठी त्याला तिकडे पाठविण्यात आले होते.
तरीही त्या काळच्या भयंकर प्रथेनुसार उमरावांना सर्वात सुंदर स्त्रीशी लग्न करण्याचा हक्क होता आणि त्याने अत्यंत आकर्षक व प्रखर व्यक्तिमत्वाच्या अत्यंत सुंदर तरुणीशी लग्न केले आणि ही तरुणी एक असामान्य ख्रिस्ती व्यक्ती होती. मग त्या वसाहतीत हे प्रचारक फार प्रखर प्रचारक म्हणून आले आणि तुम्हाला त्याचा परिणाम ठाऊकच आहे की ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ही त्या प्रचारकाची प्रेमगाथा आहे. त्याने तिला त्याच्याबरोबर पळून जाण्याची व आपल्या लोकांमध्ये जाऊन राहण्याची कळकळीची विनंती केली. तिने त्याला म्हटले, नाही, तुला आपल्या देशात परत जाण्याचे परमेश्वराने पाचारण केले आहे आणि त्याने तुला त्याची काही महान सेवा करण्यासाठी बोलावले आहे. त्याला त्या देशात परत पाठवणारी व्यक्ती म्हणजे ही तरुणी होती. त्याचे जहाज त्या देशाला जाण्याकरिता निघण्याची रात्र आली. भरती व वारा यांची ते वाट पाहत होते. त्याचा निरोप घ्यायला ती किनाऱ्यावर आली. त्याच्या अगदी निकट येऊन तिने त्याचा निरोप घेतला. तेव्हाही त्या प्रचारकाने तिला आपल्यासह येऊन आदिवासी लोकांबरोबर राहण्याचे आर्जव केले. त्या प्रचारकाच्या चरित्रकाराने लिहिले आहे की तो 2दा जहाजाच्या किनाऱ्यावर उतरण्याच्या फळीवर उतरून आला, पण तिने त्याला परत पाठवले. तिने त्याला त्या देशातील मंडळीशी विवाह करायला परत पाठवले. तो भग्न हृदयाने आपल्या देशी परतला, परंतु तरीही ती त्याची प्रेरणा बनून राहिली. जी पवित्र आत्म्याने भरलेली असतात त्यांच्या अंतःकरणात देवच अशा प्रकारची प्रीती घालतो. माझ्या प्रिय तरुण श्रोत्यांनो, जे दुय्यम दर्जाचे आहे ते स्वीकारू नका. देव तुम्हाला जे उत्तम ते देऊ इच्छितो त्या व्यतिरिक्त दुसरे काही स्वीकारू नका. पॉल इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 33 वचनात म्हणतो, तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. या वचनातला तथापि हा शब्द आम्हाला वास्तवतेची प्रखर जाणीव करून देणार आहे. विवाहाची ही व्यावहारिक बाजू आहे. पापाने हे सुंदर नाते बिघडवून टाकलेले आहे. पापाने बाकीच्या हे सर्व गोष्टी बिघडवल्या आहेत. परंतु जर हे नाते तुमच्या जीवनात उत्तम असे तुम्हाला हवे असेल तर ते होऊ शकेल. आजच्या जगात सर्वत्र घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. पाप त्याच्या मुळाशी आहे. स्वार्थीपणा आणि स्वयंकेंद्रित स्वभाव, सामंजस्याचा अभाव या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. परंतु पवित्र शास्त्र व्यभिचाराच्या कारणाशिवाय असलेल्या घटस्फोटाला मान्यता देत नाही व व्यभिचाराच्या कारणाशिवाय असलेल्या घटस्फोटानंतर केलेला विवाह देखील व्यभिचाराच्या पापासमान मानतो. पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूशिवाय दुसरे कोणतेही कारण त्यांना एकमेकांपासून विलग करू शकते हे पवित्र शास्त्राला मान्य नाही. पवित्र शास्त्रात प्रभू परमेश्वराने आदर्श विवाहाचे गुपित सांगितलेले आहे व त्याची सर्वात पहिली अट ही आहे की पती व पत्नी दोघांनीही विश्वासणारे, ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झालेले असावे, पवित्र आत्म्याने त्यांनी भरलेले असावे. मग आदर्श विवाह बनवणाऱ्या सर्व तडजोडी सहज सोप्या होऊन जातात व एक सुंदर, शांतीपूर्ण, आनंदाने ओतप्रोत भरलेला विवाह अस्तित्वात येतो. कदाचित आज तुमच्यापैकी अनेक जोडप्यांमध्ये बेबनाव असेल. भांडणे व गैरसमज या रोजच्याच बाबी असतील. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाचा अगदीच कंटाळा आला असेल. परंतु एक सुंदर मार्ग त्यासाठी आहे, तो म्हणजे प्रभू येशूला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक व वैवाहिक जीवनात प्रथम स्थान देणे हा होय. मी नुसते त्याला स्थान द्या असे म्हणत नाही, तर त्याला प्रथम स्थान द्या असे म्हणत आहे. म्हणजे पती पत्नी म्हणून दोघांनी घेण्याचे निर्णय त्याच्या हातात द्या. त्याच्या इच्छेचा शोध घ्या. तुमच्या जीवनातून त्याला गौरव मिळेल अशा गोष्टी करा. त्याचे आज्ञापालन करून विश्वासाने त्याच्या पावलावर पाऊल टाकून चाला. आपल्या कुटुंबाला वैयक्तिक प्रार्थनेची शिस्त लावा. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते. आपापले वैयक्तिक जीवन प्रभूला संतोषविणारे आहे की नाही याची काळजी घ्या. प्रिय श्रोत्यांनो, मी हा रिकामा उपदेश तुम्हाला करीत नाही, तर देवाच्या सेवकांच्या यशस्वी व आदर्श विवाहांचे निरीक्षण करून ते पवित्र शास्त्राच्या मार्गदर्शनाशी पडताळून पाहून काढलेले हे निष्कर्ष आहेत. व माझी खात्री व अनुभव आहे की ज्या कुटुंबाचा प्रमुख स्वतः प्रभू येशू ख्रिस्त असतो त्या कुटुंबात देवाची पवित्र समक्षता, कृपा, शांती व आशीर्वाद निश्चितपणे असतात. आता 6व्या अध्यायामध्ये आपण सैनिकाचे नातेसंबंध, सैनिकाचे शत्रू, सैनिकाचे संरक्षण, सैनिकासमोर असलेले उदाहरण पॉल स्वतः
ख्रिस्त येशूचा एक चांगला शिपाई होता आणि सैनिकाचा आशीर्वाद या गोष्टी पाहणार आहोत. इफिस्करास लिहिलेल्या या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या पहिल्या भागात मुले, आईवडील, नौकर आणि मालक यांच्यासाठी बोध आहे. हे सर्व शिपायाच्या जीवनासाठी निराळे किंवा अयोग्य वाटेल, परंतु आम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की शिपायाचे प्रशिक्षण तो घरात लहानाचा मोठा होत असतानाच होते. पॉल मुलांना 6वा अध्याय ह्याच्या पहिल्या वचनात काय म्हणतो पहा. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. हे योग्य आहे कारण ते देवाच्या इच्छेनुसार आहे. ते अत्यंत उचित आहे. ते करणे नीतिमांत आहे कारण की ते देवाचा मार्ग आहे. शिपायाने गिरवण्याचा पहिला धडा हा आहे की त्याने अधिकाऱ्याचे आज्ञापालन करायला हवे. त्याने दिलेल्या आज्ञा स्वीकारायला हव्यात. याचे प्राथमिक शिक्षण घरातच दिल्या जाते. जेव्हा शिपाई आज्ञा पाळायला शिकतो तेव्हा तो वरच्या पदावर बसण्याच्या पात्रतेचा बनतो आणि मग तो इतरांना आज्ञा देतो. आज्ञा कशा कराव्यात हे बऱ्याच अंशी त्या कशा पाळायला तो शिकला आहे यावर अवलंबून असते. हे प्राथमिक प्रशिक्षण पालक, मुले या नात्यामध्ये घरातच दिल्या जाते आणि नंतर ते मालक, नौकर या नात्यामध्ये मिळते. ख्रिस्ती जीवनातील विजय घरामध्ये व व्यवसायामध्ये मिळवले जातात. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. आजचा प्रश्न, कोण आपल्या देहाचे पालनपोषण करतो? ए. प्रत्येक जण, बी. ख्रिस्त येशू, सी. देवदूत, डी. सुज्ञ व्यक्ती. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की पौलाने आवाहन केले आहे की मंडळीने स्वतःला गौरवयुक्त मंडळी अशी सादर करावे. मंडळीवर डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. प्रियांनो, आम्हीही मंडळीचा एक भाग आहोत म्हणून काय आम्ही ख्रिस्ताची प्रीती जाणली आहे? काय आम्ही वचनाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करीत आहोत? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वर दे बापा, आभार मानतो, धन्यवाद देतो बापा. आज पुन्हा एक वार तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस आणि तुझी इच्छा तू आमच्यासमोर प्रगट केलेली आहेस. होय प्रभूजी, आम्ही तुझी मंडळी या नात्याने खऱ्या अर्थाने आम्ही डाग रहित असावं, निर्दोष असावं, ही तुझी एकमात्र इच्छा. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनांच्या द्वारे सातत्यानं तू आम्हाला शिकवत आहेस, मार्गदर्शन करीत आहेस. परंतु प्रभूजी, आम्ही हट्टी वृत्तीचे आहोत, ताठ मानाचे आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि बापा आम्ही तुला दुखावण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो बापा, की आमच्यामध्ये योग्य विचार असावेत, आमच्यामध्ये योग्य कृती असावी आणि प्रभू परमेश्वर या सर्व गोष्टी तुझ्या गौरवासाठी व्हाव्यात. होय बापा, तू आम्हाला सक्षम करणार आहेस. आम्ही तुझ्या आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्ग राज्याची रहस्य जाणा आणि योग्य फळ देण्यास सदैव सिद्ध असा प्रभू तुम्हा बरोबर असो.